खरं तर एका मुद्द्यावरती बोलायचं होतं, खूप महत्त्वाचा विषय. म्हणजे प्रत्येक काळाची स्वतःची एक अशी अपरिहार्यता असते. आजच्या काळाचा विचार केला तर त्या अपरिहार्यतापैकी एक म्हणजे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. हा विषय डोक्यामध्ये येण्याचं कारण हे आहे की अनेक AI कंपन्या सध्या आपलं जी सेवा आहे, अत्यंत उच्च दर्जाची जी सेवा आहे ती मोफत देतात एका वर्षासाठी. उदाहरण द्यायचं झालं तर एअरटेलच्या माध्यमातून परफेक्टलिसिटीनं एका वर्षाची सेवा मोफत दिली आहे. जिओ ही जेमिनी आहे, एका वर्षाची सेवा मोफत देते. आणि ChatGPT त्यांचं जे गो नावाचं अत्यंत चांगली सेवा आहे, एरवी ज्याला आपण ₹399 भरतो ती मोफत देते. हे असं का करतायत बरं, असा प्रश्न मनामध्ये आला. तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की टेलिकॉम कंपन्या त्यांचे ग्राहक आकर्षित करण्यासाठी या AI कंपन्यांची मदत घेत आहेत आणि AI कंपन्यांना त्यांची जी सेवा आहे ती अधिक वापरकर्ते जेव्हा येतील, त्यांची सेवा वापरली जाईल, त्यातून त्यांना सुधारणा करण्याला अधिकाधिक मोफत वाव उपलब्ध होईल. बरं, ही सेवा आहे एका वर्षासाठीच फक्त. त्यामुळे एकदा का आपल्या सगळ्यांना सवय लागली ते वापरण्याची की एका वर्षानंतर त्याशिवाय आपण राहू शकू का, असे अनेक प्रश्न मनामध्ये उपस्थित होत आहेत. भारताचा विचार केला तर 50 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत भारतामध्ये नेटचे. आपण याचा सकारात्मक वापर कसा करू शकतो याच्यावरती विचार केला पाहिजे. म्हणजे जगामध्ये एकीकडे डेटा प्रचंड महाग आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी इतक्या सहज उपलब्ध होत नाही आहेत. आपल्याला त्या आयत्या उपलब्ध झालेल्या आहेत, होत आहेत, त्याचा आपण चांगला वापर करून घेतला पाहिजे. पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तंत्रज्ञानाचा आपण वापर करायचा आहे. आपण त्याचे गुलाम होता कामा नये किंवा AI किंवा या टेलिकॉम कंपन्या आहेत त्यांना आपल्याला वापरू देता कामा नये. आपला मेंदू हा आपण जपून ठेवला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या मुद्द्याबद्दल हे मला नक्की सांगा आणि या संदर्भामध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन मुद्द्यासह.